भाजपशी वाढलेली जवळीक पाहता प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून लढणार नाहीत असा अंदाज शरद पवार यांनी आधीच बांधला होता आणि तो काल खरा ठरलाय। यातूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी 2 एबी फॉर्म काढले आणि गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली। खरं तर सुरुवातीपासूनच राहुरीचं वातावरण हे तनपुरे यांच्या बाजूचं होतं। तनपुरे यांची बॉडी लँग्वेजही मी यावेळेला जिंकणार अशीच होती, पण त्यांनी चक्क निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेतली। यामागे त्यांनी 3 मोठे डाव टाकलेत जे तनपुरे यांच्या राजकीय फायद्याचे आहेत। ते कुठले तेच तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना विचार केला पाहिजे की मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एक मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात लोकसभेचा विचार केला तर मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांच्या जोडीत काहीतरी पडू शकतं। तनपुरे हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात, त्यामुळे आता निवडणुकीत माघार घेणं हे कसं फायद्याचं आहे याचा विचार त्यांनी केला असावा। शिवाय मतदारसंघात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा ते प्रयत्न करतील। आज माघार घेण्यात त्यांनी जो शहाणपणा दाखवलाय तो त्यांच्या पथ्यावर पडण्याची जास्त शक्यता आहे। एवढंच नाही तर माघार घेतावेळी भाजपच्या नेत्यांनी तनपुरे यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही दिलेला असू शकतो। एकंदरीतच या घडामोडींकडे कटाक्ष टाकला असता असं दिसून येतं। दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत एखाद्या नेत्याच्या निधनानंतर मतदारसंघात त्यांच्याच नातेवाईकांना जर उमेदवारी दिली तर तिथे सहानुभूतीची लाट येते। त्या नेत्याच्या घरातील कोणी म्हणजे ज्याला उमेदवारी देईल तो निवडून येतो। जर तरचा जरी प्रश्न असला तरी सहानुभूतीची लाट असतेच। राहुरीमध्ये देखील शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे। मुलगा ताकदवान नेता नसला तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे माजी मंत्री राहिलेले असूनही तनपुरे यांचा पराभव होण्याची शक्यता जास्त होती। त्यामुळेच की काय तनपुरे यांनी भाजप नेत्यांशी चर्चा करून माघार घेतली असावी अशी ही शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जे भाजपचे विरोधक आहेत त्यांना असं वाटत होतं की हा पोरगा भाजपच्या विरोधात मैदानात उतरेल, आवाज बुलंद करेल, पण तसं काहीच झालं नाही। त्याचं कारण म्हणजे असं आहे की पूर्वी म्हणजे 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं। ठाकरे, मुंडे, महाजन हे प्रस्थापित काँग्रेस जनांना धडा शिकवू लागले, पण पुढे 2014 मध्ये देशाचं राजकारणच पुरतं बदलून गेलं। केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा पुढे आला। केंद्राच्या पाठिंब्यावर फडणवीसांनी महाराष्ट्र जिंकण्याचा आणि सहकाराला सुरुंग लावण्याबरोबरच बलाढ्य नेत्यांची झोप उडून दिली। त्यांचे भ्रष्टाचार वेशीला टांगले। साखर सम्राट तसे हुशार होते, त्यांनी काळाची पावलं ओळखली। जर सहकार टिकवायचा असेल तर सत्तेसोबत जाण्याचं शहाणपण आहे हे त्यांना माहिती होतं। आज अनेक साखर सम्राट भाजपच्या दावणीला बांधले गेलेत। त्यांना माहिती आहे जर आपण भाजपच्या विरोधात बोललो, भूमिका घेतली तर चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो, कारण साखर कारखाना त्यांचा जीव की प्राण आहे। त्याचेच परिणाम गेल्या 10-12 वर्षात दिसून येत आहेत। नगर असो, सांगली, कोल्हापूर असो, सातारा किंवा नागपूर इथे कमळ फुललंय। हे सगळं सांगण्याचं कारण हे की आज तनपुरे हे राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सहकारातलं एक मोठं नाव। या अगोदर देखील तनपुरे घराण्याच्या मागे ईडी लागली होती। त्यामुळेच की काय प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असावी। तुम्हाला काय वाटतंय? तनपुरे यांनी माघार का घेतली असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।